गुड आफ्टरनून. काही मंडळी इथे मला दिसत आहेत 10वीची आहेत. आय एम अज्युमिंग यंदा 10वीत की 10वी पास झाली आहे? आता पास झाली आहेत. ओके, मग ॲक्च्युली तुमची स्ट्रीम ठरली असेल ना, काय घ्यायचं आहे काय नाही ते ठरलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे मार्क पण आलेली आहेत आणि माझ्या मते आपण काय घेणार आहोत, काय करणार आहोत. तर माझं काम सोपं होणार आहे की कठीण मला माहिती नाही. सोपं होईल असं वाटते कारण का तुम्ही ठरवलं आहे काय घ्यायचं आहे. पण माझ्यामध्ये ढोबळ मनाने तुम्हाला माहिती आहे आपण पुढे काय करणार आहोत, पण अजून काय वाटा आहेत त्या पाहिल्या पाहिजेत. तर आजचं जे सेशन आहे मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देणार आहे की कुठले कुठले ऑप्शन्स तुम्ही घेऊ शकता आणि बेसिक ज्या गोष्टी आहेत पुढचा एक अर्धा पाऊण तास आपण हे डिस्कशन करूया. आत्ता मी ग्रोथ सेंटर या कंपनीमध्ये आहे. गेली 25 वर्ष ह्या क्षेत्रात आहे करिअर काउन्सिलिंगच्या, जिथे सायकॉलॉजिस्टबरोबर मी काम करते. आणि जेव्हा मुलं आमच्याकडे येतात मुंबईला तेव्हा मॅक्सिमम हे करिअर्स असतात डोक्यामध्ये. आणि आता सगळ्यांना AI, ML, डेटा सायन्सेस, सायकॉलॉजिस्ट ह्या सगळ्या फील्ड्समध्ये खूप इंटरेस्ट आलेला आहे. त्याचबरोबर मुलांना फोटोग्राफी, मास्टर शेफ बघून शेफ व्हायचं एक डोक्यात कुठेतरी आलेलं आहे. आणि जर विचारलं घरी चहा तरी करता का, आणि आई पटकन म्हणते नाही असं काही आम्ही करत नाही, किचन आणि आमचा काही संबंधच नाही आहे तिकडे, बरोबर. सो तिकडे एक गोंधळ होऊन जातो. पण मुलांच्या डोक्यात एक असतं की हे करिअर्स करायचे आहेत. काही अशी आम्हाला मुलं आणि पालक भेटतात जे म्हणतात मुलं इन्व्हेस्टमेंट बँकर व्हायचं आहे, फायनान्शियल ॲनालिस्ट व्हायचं आहे. आणि जर विचारलं बँकेत कधी गेला आहेत का, चेक कसा लिहायचा तोही माहिती नाही, दिसतो कसा तेही माहिती नाही, पण आम्हाला त्या फील्ड्समध्ये जायचं आहे. तर ही थोडी बॅकग्राऊंड आपण ठेवून थोडं माझ्या मते प्रॅक्टिकली थोडं रिअलिस्टिकली विचार करून करिअरकडे बघणं हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त छान छान ग्लॅमरस डिग्रीजकडे न वळता त्याच्यातले नेमकं कामाचं स्वरूप काय आहे ते समजून घेऊन आपण करिअर्स निवडले तर केव्हाही चांगलं आहे. सो थोडक्यात म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणजे ही कन्फ्युजन का होते, बरोबर. आपण एवढे आज TV9 एवढं अप्रतिम असं एक सत्र आणि एवढे स्टॉल्स झालेले आहेत. ही कन्फ्युजन का आहे, कारण आपल्याकडे आता सगळीच जणं करिअरबद्दल बोलत आहेत, बरोबर. सगळीच जणं येऊन करिअरबद्दल सांगत आहेत, ॲडवाईस देत आहेत, काही ना काही निर्णय आपल्याला करिअर बदलताना दिसतं आहे. सो ऑब्व्हियसली आपले आवडते विषय, आता पूर्वी कसं आपण एक सुरी अभ्यास करून पास व्हायचो. आता 9वीत आल्यापासून आपल्याकडे चॉईसेस आहेत की मी मॅथ्स गिवअप करू, बायो ठेवू की नको, शुड आय चेंज द बोर्ड, ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत, राईट. सो ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये सब्जेक्ट्स आपल्याला आवडतात, ना आवडते सब्जेक्ट्स. टीचर्स खूप महत्त्वाचे आहेत की टीचर्स चांगले नव्हते म्हणून गणित चांगलं नव्हतं, हा एक टिपिकल उत्तर असतं. आणि म्हणून गणितामध्ये किंवा इंजिनिअरिंग किंवा कॉमर्समध्ये करिअर करायचं नसतं. आणि जेव्हा विचारलं की तुमची फेवरेट टीचर कोण होती तर सांगितलं PT टीचर किंवा इंग्लिश टीचर. मग त्या विषयात का नाही करिअर केलं, हो की नाही. हा थोडा विचार करण्याची ही गोष्ट आहे. सो हे मी तुम्हाला जे सांगते ते काही आपले रिझन्स आहेत की कन्फ्युजन का होतं. कारण आता सगळीच जणं सांगत आहेत सगळेच करिअर्स उत्तम आहेत, असं कुठलंही करिअर नाही जिथे जॉब्स नाहीत. किंवा काही इंडस्ट्रीमध्ये येऊन म्हणतात पुढच्या ह्या करिअरला काही अर्थ नाही आहे, तुम्हाला काहीच मिळणार नाही. किंवा आता जो नवीन येते की AI आल्या सगळ्यांचे जॉब्स जाणार आहेत, हा एक नवीन बाऊ सगळ्यांच्या डोक्यात आलेला आहे आता. सो हे समजून घेतलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींमुळे आपलं करिअर कन्फ्युजन होतं. त्यात आपले सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स असतात जे सारखं म्हणतात एज्युकेशन हॅज नो व्हॅल्यू, डिग्री करून काय मिळवलं, मार्क नाही मिळाली तरीही चालतात, मी एवढं शिकून काय केलं, राईट. हे सगळं डोक्यात येतं आहे. आणि आपण विसरतो आहे की हे एंटरटेनर्स आहेत, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत, त्यांना कितपत सिरियस घ्यायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे, बरोबर. ॲकॅडमिशियन्सनं सिरियसली घेतलं पाहिजे आणि ह्यांना एंटरटेनमेंट म्हणून घेतलं पाहिजे. दोन वेगळ्या गोष्टी आहेत जे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आणि आत्ता सगळ्यांनी 10वीची परीक्षा देऊन पास झालात, राईट. तुम्हाला ॲडमिशन कशावर मिळतं आहे, कशाच्या आधारावर मिळत आहेत, कट ऑफ्स. काय कट ऑफ म्हणजे मार्क ना, हो की नाही. मग आपण कसं म्हणू शकतो की मार्कांना काही अर्थ नाही आहे.
बरोबर की नाही? त्या लेवलला म्हणजे 10वीतून 11वीत जाताना, 12वीतून प्रोफेशनल कॉलेजेस, इवन परदेशात जेव्हा तुम्ही जाल, तुम्हाला GRE, GMAT किंवा SAT द्यावीच लागणार आहे. ट्रान्स्क्रिप्ट्स असणारच आहेत, मार्कच आहेत. थोडा आता कॉमन सेन्सिकली विचार करूया की मार्क महत्त्वाचे आहेत, डिग्रीज पण महत्त्वाच्या आहेत, पण त्या कशा आपण थोडक्यात स्वरूपात पाहूया, कारण का आपल्याकडे वेळ पण कमी आहे. आणि त्यात पॉप्युलर मिथ्स असतात. आर्ट्सला काही स्कोपच नाही आहे, फक्त AIच्या लोकांना जॉब्स मिळणार, कॉमर्सला काय अर्थ राहिलेला नाही, हे सगळेचे मिथ्स सुरूच असतात, बरोबर? सो ह्याच्यामुळे आणि त्यात मुलांच्या आवडीनिवडी, आईबाबा असतात, त्याला जे करायचे करू दे, आम्ही तिच्या निर्णयाला पूर्ण सपोर्टिंग आहोत, राईट? सो ह्या गोष्टी होत आहेत. सो हे थोडे कन्फ्युजन्स आपण बघतो, ज्याच्यामुळे करिअरची कन्फ्युजन होत जाते. पण असं न करता एक बेसिक कॉन्सेप्ट समजून घ्या. आता तुम्ही 10वीतून मोठ्या करिअर्समध्ये जाणार आहात. करिअर्स नेमके कसे असतात? एक तर 4 प्रकारचं असतील. मला एक सांगा, तुम्ही अशा कुठल्या डॉक्टरकडे जाल जो म्हणेल की मी यूट्यूबवर बघितलं आहे दात कसे काढायचे आणि मी शिकलो आहे यूट्यूबवरनं आणि मी तुमचे दात काढायला लागेन. तुम्ही अशा माणसाकडे जाल? नाही? किंवा अशा पायलटकडे जाल जो म्हणेल की मी फ्लाईट सिम्युलेटर किड्झेनियासारख्या ठिकाणी जाऊन आणि मी क्लॅश ऑफ क्लॅन्स खेळून मला आता फ्लाईट्स चालवता येतात, अशा पायलटच्या फ्लाईटमध्ये बसाल? नाही का? तुम्हीच म्हणता ना डिग्रीज युजलेस आहेत, हो की नाही? सो इथे एक फर्स्ट स्टेप सगळ्या स्टुडंट्ससाठी, तुम्ही कुठलं करिअर निवडता, इफ इट्स अन अकॅडमिक ओरिएंटेड करिअर, तुम्हाला शिक्षण घ्यावंच लागणार आहे. जिथे हेल्थकेअर आहे, इंजिनिअरिंग आहे, टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे, कुठल्या ना कुठल्या प्रकारचं फॉर्मल ट्रेनिंग लागणारच आहे. कीप दॅट इन माइंड. सो इफ यू आर इन टू अन अकॅडमिक करिअर, तुम्हाला बॅचलर्स, मास्टर्स आणि त्याच्या पुढे शिक्षण घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे टॅलेंट ओरिएंटेड. डान्सर असाल, तुम्ही सिंगर असाल, स्पोर्ट्समन असाल, तिथे आपण नाही विचारणार BBA केलेस का BCom केलेस, बरोबर की नाही? तिथे आपण टॅलेंट बघणार. सो तुमची पॅशन, तुमचं टॅलेंट त्या फील्डमध्ये आहे का हे चेक करूया. सो दॅट्स द सेकंड वन. थर्ड विल बी व्हॉट? क्रिएटिव्ह, जिथे आपण डिझायनिंग करिअर्स म्हणतो. आणि क्रिएटिव्हचा अर्थ असा नाही हा छान ड्रॉइंग काढतो, कारण का आपण जनरली म्हणतो ना ड्रॉइंग काढलं म्हणजे मी क्रिएटिव्ह. पण स्वतःहून वेगळा विचार करू शकतो का, हे आपल्याला थोडी माहिती मिळाली पाहिजे. सो तुमची फील्ड जी आता तुम्ही डिसाईड करतायत ती जर क्रिएटिव्ह असेल, सो ऑन अ डेली बेसिस तुम्ही नवीन नवीन गोष्टी शोधून काढू शकता का, नवीन काहीतरी निर्माण करू शकता का, हे विचार करणं गरजेचं आहे. क्रिएटिव्ह आहे. त्याचबरोबर जी स्टॅमिना किंवा ॲडव्हेंचरस फिजिकल फील्ड आहे, जिथे आपण प्रॉबब्ली पोलीस क्षेत्रात म्हणू, किंवा ॲडव्हेंचर आहे, किंवा स्पोर्ट्स आहे, डिफेन्स सर्व्हिसेस आहे, जिथे बाकीच्या स्किल्सबरोबर एक फिजिकल स्टॅमिना पण गरजेचा आहे. तुमची फील्ड अशी आहे का? म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की आपल्याला शिक्षणाबरोबर आपल्या तब्येतीकडे पण बघायचं आहे. दोन्ही गोष्टींचा ताळमेळ आपल्याला घालायचं आहे, कारण का स्टॅमिना लागणार आहे. तर हा नोट किंवा ह्या नोटवरून आपण आता पुढचे डिस्कशन्स. इज दिस व्हेरी क्लिअर? तुम्ही कधी करिअरचा असा विचार केला होता की हे ॲक्च्युली आपण असे सेग्रिगेट करून घेतले पाहिजे? कारण का काय होतं, तर सर्रास आपण इन्फ्लुएन्स होतो. त्यांनी सांगितलेला या डिग्रीला अर्थ नाही, या कॉलेजला अर्थ नाही आहे, इथे काही जॉब्सच नाही, आपण सर्रास असं बोलायला लागतो. पण त्याच्या आतमध्ये जाऊन थोडा विचार, बिकॉज आता तुम्ही 10thमध्ये आहात, बऱ्याचशा गोष्टी आता सुरू होणार आहेत. आणि प्लीज रिमेंबर की आपल्याला ऑप्शन्स अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला पण आहेत. आता सध्या थँकफुली तुमच्यासाठी ऑनलाईन पण बरेचसे ऑप्शन्स आहेत की नाही, डिस्टन्स लर्निंग, ऑनलाईन, आता तर सगळंच आहे, राईट? प्रॉब्लेम आहे की आम्हालाच शिकायचं नाही आहे, हा एक इश्यू झालेला आहे. बट देन ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आता तुम्ही कसा तो किंवा कशा त्या विचार करणार, त्याचा उपयोग कसा करणार, हे तुमच्यावर आहे. सो क्विकली आपण बघूया. 10वी नंतर आपल्याला जे जनरल ढोबळमाळाने माहिती आहेत, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स किंवा होम सायन्स, राईट? हे बेसिक 4 आहे. तुम्हाला कुठल्याही फील्डमध्ये जायचं असेल, सुरुवात इथूनच करायची. हे फंडामेंटल आहे. 11वी 12वी किमान याच्यात करायचं आहे. कारण अशी बरेच येतात मुलं, आम्हाला AIMLच करायचं आहे म्हणून हे करणं गरजेचं आहे का? किंवा अशी येतात की मला गायनॅकोलॉजिस्ट व्हायचं आहे, तर मी आता हाऊ डू आय गो, MBBSमध्ये करू का?
तर हे थोडा डिफरन्स तुम्हाला समजून घेतला पाहिजे की आपल्याला 11वी 12वी हा फाउंडेशन आहे पुढच्या करिअर्ससाठी जाण्यासाठी. इथून आपल्या वाटा ॲक्च्युली सुरू होतात. ह्याच्यामध्ये अजून एक स्ट्रीम आहे जिथे आपण डिप्लोमा फील्ड्स म्हणतो, डिप्लोमाचे जे आहेत जिथे आपण डिप्लोमा इंजिनिअरिंग वगैरे करतो, अशी ही एक ऑप्शन आहे 10वी नंतर जे तुम्ही करू शकता. मी आता काय करणार आहे की आपण अज्युम करूया आपण 11वी आणि 12वी आर्ट्स किंवा सायन्स कॉमर्स काहीतरी ॲडमिशन घेतलं आणि पुढे तुमच्यासाठी काय आहे एक थोडंफार ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. त्याच्या आधी एक समजून घेतलं पाहिजे तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्याव्या लागणार आहेत. म्हणजे ह्या एंट्रन्स एक्झाम आयदर स्टेट लेवलच्या असतील, म्हणजे महाराष्ट्र स्टेटच्या MHTCT असेल, कारण का याची तयारी आधीपासून करावी लागते ना, किंवा एक CUET असेल, सेंट्रल युनिव्हर्सिटीची असू शकते, किंवा नॅशनल लेवलची जशी IIT JEE किंवा नीट असेल ती असू शकते. आणि आता आजकाल ऑटोनॉमस प्रायव्हेट आणि डीम्ड युनिव्हर्सिटीज भरपूर निघालेल्या आहेत, त्यांच्याही एंट्रन्स एक्झाम्स आहेत. किंवा जर तुम्हाला परदेशात जायचं असेल, किंवा काही इन्स्टिट्यूट्स इंडियामध्येही अशा आहेत ज्या SAT सारखेच कोर्स एक्सेप्ट करत आहेत. सो तुम्ही हे जर आयडेंटिफाय केलं की मी आयदर कुठल्या तरी स्टेटमध्ये जाणार आहे, मे बी महाराष्ट्रातच शिकणार आहे, की मला दुसऱ्या स्टेटमध्ये पण मी जाऊन शिकणार आहे, की मी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटमध्ये. हे का सांगणं गरजेचं आहे, कारण आता नंबर ऑफ स्टुडंट्स जे ॲप्लिकेशन्स देत आहेत एक्झामची ती वाढत चाललेली आहे. ऑब्व्हियसली कॉम्पिटिशन वाढते, सीट्स पण कमी होत चाललेल्या आहेत. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्यात आपला एक चॉईस असतो, मी इथेच शिकणार, मी XYZ कॉलेजमध्येच जाणार. त्याच्यामुळे काय होतं, आपला चॉईस लिमिटेड होत जातो. म्हणून आपल्याला थोडे 2-3 तरी एंट्रन्स एक्झाम देणं गरजेचं आहे. कालच माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये एक स्टुडंट आला होता, त्यांनी फक्त IIT JEEची परीक्षा दिली, बाकी कुठलीही दिली नाही. मेन्स क्लिअर केलं, मेन्समध्ये 99% मिळाले, म्हणून वाटलं ॲडव्हान्समध्ये पण ग्रेड मिळतील. ॲडव्हान्समध्ये नाही, ऑनलाईन साधं BSCसाठी पण रजिस्ट्रेशन नाही केलं. सो नो अदर एंट्रन्स एक्झाम, नो अदर रजिस्ट्रेशन. JEEमध्येही मार्क्स नाही. सो यू कॅन इमॅजिन त्याचं आता काय स्थिती असण्याची शक्यता आहे, राईट. म्हणून तुम्ही जेव्हाही विचार करत असाल की कुठला प्रोफेशनल डिग्री घ्यायची आहे, कोर्स करायचा आहे, ह्यापैकी कुठल्या तरी 1 किंवा 2 एंट्रन्स एक्झामची तयारी ठेवा, कारण का एक बॅकअप प्लॅन असणं गरजेचं आहे. काही जणं मला हेही म्हणतात की बॅकअप नको, त्याच्यामुळे फोकस हलतो. पण आता प्रॉब्लेम झाला आहे, 99% मिळून पण मी जेव्हा वेटिंग लिस्टवर असते तेव्हा मला काहीतरी एक ऑल्टरनेटिव्ह ठेवावा लागतो, राईट. So that's something you need to be prepared with from a practical point of view. So let's quickly start की आपल्याकडे ऑप्शन्स काय आहेत. मी बेसिक आर्ट्सनी सुरू करते, आर्ट्स ह्युमॅनिटीज. जनरली काय होतं, एक थॉट प्रोसेस असतो की आर्ट्समध्ये काय होणार आहे, आर्ट्स घेऊन कसले करिअर्स होणार आहेत. पण जर तुम्ही फील्ड्स बघाल, हे सगळे रिसर्च आणि अकॅडमिक ओरिएंटेड फील्ड्स आहेत. आर्ट्स नेहमी लक्षात ठेवा एक रिसर्च आणि अकॅडमिक ओरिएंटेड आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला खूप वाचन करावं लागेल, खूप लिखाण करावं लागेल, खूप इंटरडिसिप्लिनरी विचार करावे लागतील. सब्जेक्ट्स कारण काय, सायकॉलॉजी आहे किंवा फिलॉसॉफी आहे, इकॉनॉमिक्स आहेत, सोशिओलॉजी आहे, पॉलिटिकल सायन्स आहे. आता मला एक सांगायचं, एक फॉर्म्युला कुठे मिळेल का, नाही मिळणार. तर ह्याचा अर्थ तुम्हाला त्याच्यामध्ये वाचन, तुमचं माणसांबरोबरचं किती इंटरॅक्शन होतं, ह्या गोष्टींकडेही लक्ष ठेवायला पाहिजे. आणि आपण जनरली काय करतो, अभ्यास आवडत नाही म्हणून मी आर्ट्स घेतलं, कमी मार्क मिळाले म्हणून मी आर्ट्स घेतलं. एक सिम्पल प्रश्न, तुम्ही सगळ्यांनी आता सगळे विषय घेतलेले आहेत, जेव्हा तुम्ही फिजिक्स किंवा केमिस्ट्रीचं एक पूर्ण इक्वेशन लिहिता, तुम्हाला पूर्ण 2 किंवा 3 मार्क मिळतात, राईट. पण मला आर्ट्समध्ये जर 3 मार्क पण घ्यायचे असतील, किमान 5 पेजेस लिहावे लागतील. 5 पेजेस लिहायला मला किमान 10 पानं वाचावे लागतील. मग अभ्यास आणि वाचन कशात जास्त आहे, आणि मग सगळी गाडी अडकत जाते की अरे मी हे काय करून बसलो, राईट. सो कीप दिस इन माइंड. आर्ट्स घेणार असाल तर वाचनाची, आणि आता जे फील्ड्स बघाल सगळे क्रॉस डिसिप्लिनरी झालेले आहेत, तर तुम्ही कुठे ना कुठेतरी त्यांचा वापर नक्की करू शकता. लिंग्विस्ट, इंटरप्रिटर्स, ट्रान्सलेटर्स हे लँग्वेजेस थ्रू येतात. आपल्या इथे काय फक्त 10वीपर्यंत मार्क चांगले स्कोरिंग आहे म्हणून आपण एक फॉरेन लँग्वेज घेतो, किंवा बरेच वेळा आईबाबा म्हणतात जाऊ दे तिला एक फॉरेन लँग्वेज शिकू दे. बोलणार कोणाबरोबर, ती प्रॅक्टिस नसते. आणि कोविडनंतर सगळ्यांनाच कोरियन शिकायचं आहे, ओके नाही, कारण का तो एक आता एक फॅड आलेला आहे, आपल्याला कोरियन लँग्वेज शिकायची आहे. काही हरकत नाही, पण लँग्वेजेस शिकताना एक लक्षात ठेवा,
2 भाषांवर तुमचं प्रभुत्व हवं. ट्रान्सलेटर किंवा इंटरप्रेट कुठल्या भाषेत करणार तुम्ही? इथे एक फोकस फक्त एका लँग्वेजवर जातं आहे. सो वेन यू आर टॉकिंग अबाउट लँग्वेजेस, तुम्हाला सर्टिफिकेशन्स त्या त्या लँग्वेजेसचे तुम्ही घेऊन पुढे तुमचे करिअर्स सुरू होऊ शकतात. आणि जर तुम्ही ॲक्च्युली बघाल, आता जेवढं डबिंग सुरू आहे, कोणीतरी आहे ना जे लिहून देतं आहे, ऑब्व्हियसली ट्रान्सलेटर्स आहेत. गुगल, आपण सगळ्या वेगवेगळ्या भाषांमध्ये आता आपण टायपिंग आणि सर्चिंग करायला लागलेलं, राईट? ऑनलाईन पण ट्रान्सलेशन होत आहे. सो ऑब्व्हियसली यू रिक्वायर अ लॉट ऑफ लिंग्विस्ट. इथे ट्रान्सलेशन्स आहेत. फक्त परदेशी भाषा नाही, भारतीय भाषा पण आहेत त्याच्यामध्ये. डोंट फॉरगेट दिस. कारण आपण जेव्हा नॅट जिओ बंगाली, हिंदी किंवा तमिळमध्ये ऐकतो, ते सहज तर येत नाही ना. सो तिकडेही लोक इन्वॉल्व्ड आहेत, हे लक्षात ठेवा. सो आर्ट्समधून तुम्ही किमान BA MA जरी केलं, तुमचे नेक्स्ट लेवल ऑफ करिअर्स सुरू होतात, जिथे इकॉनॉमिक पॉलिसीजपासून, इकॉनॉमिक्सपासून जर्नलिझम पर्यंत तुमच्याकडे करिअर ऑप्शन्स ओपन होतात. आणि आपण अनेकदा बघितलेले बरेचसे जे UPSCचे जे ॲस्पिरंट्स आहेत, त्यांनी आर्ट्स घेतलेलं असतं, कारण का वाचन, दांडगं आणि खूप जास्त असतं. सो इफ दॅट्स युअर फायनल एम, यू स्टार्ट विथ दिस. दॅट्स हाऊ यू शुड बी लुकिंग ॲट इट. म्हणजे 12वी नंतर किमान BA ह्या लेवलवर आणि नंतर मास्टर्सकडे. सो आर्ट्ससाठी तुम्ही ह्या सगळ्या फील्ड्समध्ये जाऊ शकता. नेक्स्ट इज होम सायन्स. काय होतं ना, आत्तापर्यंत होम सायन्स काय असायचं, मुलींसाठी लग्न होईपर्यंत काहीतरी शिकू दे त्यांना, कुकिंग शिकतील, असं काही होत नाही. कारण जर तुम्ही स्पेशलायझेशन्स बघाल, त्याच्यामध्ये कम्युनिटी लिव्हिंग किंवा रिसोर्स मॅनेजमेंट आहे, ह्युमन डेव्हलपमेंट आहे, टेक्स्टाईल आहे, फूड अँड न्यूट्रिशन आहे. सो जिथे काय म्हणतात, वुमन्स युनिव्हर्सिटीज आहेत मुलींसाठी, दिस बिकम्स अ फॅन्टॅस्टिक करिअर ऑप्शन, जिथे तुम्ही रेग्युलर मेन स्ट्रीममध्येही करिअर्स करू शकता. इनफॅक्ट काही ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीजमध्ये ह्याला कम्युनिटी सायन्सेस म्हणून पण अवेलेबल आहे. ऑफकोर्स एंट्रन्स एक्झाम द्यावी लागणार आहे तुम्हाला. सो इथून तुमचे ॲक्च्युली करिअर्स सुरू होतात. आणि जर आपण बघू फूड अँड न्यूट्रिशन, सगळीच जण आता हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत, राईट? सो न्यूट्रिशनिस्ट, डायटिशियन्स ह्यांचाही आपल्याकडे खूप रिक्वायरमेंट आहे. आणि आजकाल सगळीच जणं कोण नाही कोणतरी एक डायटिशियन होतच चाललेलं आहे, राईट? पण त्याची प्रॉपर स्टडी किंवा जे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जातात, सगळे ह्या बॅकग्राऊंडमधून आलेले असतात. सो फ्रॉम अ होम सायन्स ऑल्सो तुम्ही असे वेगवेगळे, ऑफकोर्स अगेन मास्टर्स जर केलं तर तुम्हाला ऑप्शन्स जास्त मिळतात, हे लक्षात ठेवा. मूव्हिंग अहेड, कॉमर्समध्ये काय झालं ना, आता पूर्वी एक छान होतं, BComला 12वी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं, आपण BComहून बाहेर निघालो, सोपं होतं ते. आता स्पेशलायझेशन्स आहेत. म्हणजे BCom विथ CA म्हणून मी एक डिग्री ऐकली, तर मला वाटलं CA देत आहेत की काय, तर ती BCom विथ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स आहेत. सो असे वेगवेगळे स्पेशलायझेशन्स आता तुम्हाला BComमध्ये मिळालेलं आहे, जिथे बँकिंग अँड इन्शुरन्स आहे, तुमच्याकडे अकाउंटिंग अँड फायनान्स आहे, शिपिंग अँड लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट आहे, किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे, त्याचबरोबर ॲक्च्युरल स्टडीज आहे, किंवा बँकिंग अँड इन्शुरन्स आहे. हे एक लक्षात घ्या की हे जे स्पेशलायझेशन्स आलेले आहेत, ते तुमच्यासाठी आहे की जर तुम्ही डिसाईड केले मला पुढे बँकिंगमध्येच करिअर करायचं आहे, तेव्हा BCom विथ बँकिंग अँड इन्शुरन्स घेणं योग्य. जर तुम्हाला तुमचे ऑप्शन्स ओपन ठेवायचे तर BCom घ्या. बरेचसे जणं म्हणतात प्लेन BComमध्ये काय ठेवलेलं आहे, पण एक सिम्पल प्रश्न, डेबिट आणि क्रेडिट बदललं का? नाही ना. त्याचं ॲप्लिकेशन आणि आपण आता एक टॅलीवर यूज करतो, पण कॉन्सेप्ट बदलले का? इनफॅक्ट बरीचशी जणं हे म्हणतात BCom घेऊन करणार काय आम्ही, प्रॅक्टिकल नाही आहे डिग्री. पण सगळ्यांना पॉकेट मनी मिळते, बजेट हँडल करायचे, सगळ्यांना कुठे ना कुठेतरी टॅक्सेस, इन्व्हेस्टमेंट, सेविंग्स करायची आहे, येस ऑर नो. मग प्रॅक्टिकल डिग्री कुठली होते? त्यात अजून एक मिथ येतं, मला गणित आवडत नाही म्हणून मी BCom नाही करणार, मला कॉमर्स नको आहे. फरक एवढा आहे, कॉमर्समध्ये नंबर्स आहेत, गणित नाही आहे. आणि आता नवीन ट्रेंड, बिझनेस ॲनालिस्ट व्हायचं आहे, डेटा ॲनालिस्ट व्हायचं आहे. आणि जर विचारलं स्टॅटिस्टिक्स आवडतं का, मग कसं होणार? सो ह्या ॲनालिस्ट आणि ह्या सगळ्या फील्ड्समध्ये तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ स्टॅटिस्टिक्स, मॅथमॅटिक्स येणं गरजेचं आहे. आणि कॉमर्स एक असं फील्ड आहे, तुम्हाला पुस्तकांच्या बियॉन्ड जाऊन वाचावं लागणार आहे. तुम्हाला बिझनेस मॅगझिन्स वाचावे लागणार आहे, इकॉनॉमिक टाईम्स वाचावं लागणार आहे,
बिझनेस न्यूज चॅनल्स समजून घ्यावे लागणार आहेत. आणि आता जे नवीन सुरू झालेलं आहे, मी एक शॉर्ट स्टॉक मार्केटचा कोर्स केल्यावर माझ्याकडे पैसे मिळते, ते इन्स्टंट येतं. पण किती जणं ह्या फील्डमध्ये पुढे जात आहेत. सो प्लीज अंडरस्टँड, कॉमर्समध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली बाजारात काय चालू आहे, इकॉनॉमी कशी आहे, ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर BCom किंवा MCom किंवा पुढच्या ज्या डिग्रीज आहे, जिथे आपण प्रोफेशनल डिग्रीज म्हणतो, CA आहे, CS आहे, किंवा पुढे जाऊन जे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये जायचं आहे किंवा CFA सारखे कोर्सेस करायचे आहेत, ते नंतर यूज होतात. सो एक लिटल नोट सगळ्या स्टुडंट्सना आणि पेरेंट्सना पण, जेव्हा आपण मोठ्या मोठ्या कोर्सेसची नावं घेतो, इन्व्हेस्टमेंट बँकिंग आहे, चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट आहे किंवा फायनान्शियल पोर्टफोलिओ हँडल करणारे आहेत, अशा फील्ड्समध्ये जाताना किमान 2-3 वर्षाचा बँकिंग इंडस्ट्री किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सचा एक्सपिरियन्स घ्या. नेमकं काय चालू आहे ते समजून घ्या आणि त्यानंतर ह्याच्यासाठी बघा. इनफॅक्ट काही कोर्सेससाठी रिक्वायरमेंटच ही आहे की 2 वर्ष कमीत कमी वर्क एक्स पाहिजे इन द BFSI इंडस्ट्री, म्हणजे बँकिंग, फायनान्स, सर्व्हिस, इन्शुरन्समध्ये तुमचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. सो BCom नंतर तुमचे बरेचसे ऑप्शन्स ओपन होतात. हे जे आता मी सांगितलं ना, BA, BCom किंवा बेसिक, जे बेसिक आहेत त्यांना कुठलीही एंट्रन्स एक्झाम आत्ता तरी नाही आहे, हे लक्षात ठेवा. पण काही जे कोर्सेस आहेत जे सेल्फ फायनान्स्ड आहे, तुम्ही जेव्हा कुठल्याही कॉलेजचं ब्रोशर घ्याल 12वी नंतर, जेव्हा सेल्फ फायनान्स्ड कोर्सेस असतात, लक्षात ठेवा त्यांची कट ऑफ जास्त असते, फीज पण जास्त असतात. सो यू नीड टू फिगर आउट. आपल्याला हा प्लॅन पण बघायला पाहिजे की मला 12वीत किती मार्क मिळाले, त्या अनुषंगाने मी ॲडमिशनसाठी विचार करू शकते. आर वी क्लिअर ऑन दिस? सेम पेज? कॅन वी मूव्ह अहेड? सगळ्यात मोस्ट अवेटेड सायन्स. एक छान स्माईल येते सगळ्यांची. सायन्स म्हटलं बरं वाटलं, फायनली सायन्स आलेले आहे. एक लक्षात घ्या, जेव्हा आपण अशा एवढे स्टॉल्स आहेत, असे सेशन्स असतात ना, ओपन माइंड ठेवून या की आपल्याला अजून काय काय ऑप्शन्स आहेत. कारण तुम्ही बघाल की लोकांनी करिअर्स वेगवेगळ्या फील्ड्समधनं केलेले आहेत. सो बी अ लिटल ओपन, एस्पेशली यू आर हिअर टुडे. सो लेट्स क्विकली लुक ॲट, जर तुम्ही सायन्स घेतलं आणि त्यात जर PCM, फिजिक्स, केम आणि मॅथमॅटिक्स घेतलं, तर तुमच्यासाठी कुठले ऑप्शन्स होतात? इंजिनिअरिंग आहेच, इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आहे. एक सिम्पल प्रश्न, BE किंवा BTech इंजिनिअरिंग कुठल्या फील्डमध्ये तुम्ही असं प्लॅन करताय? इंजिनिअरिंग कुठल्या फील्डमध्ये? कम्प्युटर सायन्स मोस्टली, राईट? कम्प्युटर सायन्स, डेटा सायंटिस्ट, डेटा सायन्सेस, डेटा ॲनालिसिस, AI, ML ह्या सगळ्या फील्ड्समध्ये, बरोबर? हे सगळं करताना हंबल रिक्वेस्ट, मॅथ्स लॉजिक कसं आहे ते जरा बघा तुम्ही. बिकॉज इंजिनिअरिंगमध्ये फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स खूप स्ट्रॉंग असतं. एक सेमिनारच्या वेळेस मला एका स्टुडंटनी सांगितलं, म्हणजे आईने येऊन मला सांगितलं की मॅम ह्याचं ना फिजिक्स मस्त आहे, मॅथ्स ओके, पण केमिस्ट्री त्याला बिलकुल आवडत नाही, हा इंजिनियर कसा होणार? माझ्याकडे मोठा प्रश्न होता सर, कारण IIT JEEला PCM द्यावंच लागणार आहे. पण आता काय झालं, आपण एवढे बायफर्केट करतो ना, व्हॉट आय लाईक, व्हॉट आय डोंट लाईक. अँड इफ यू आस्क एनी ऑफ द JEE ॲस्पिरंट्स, केमिस्ट्री हा कोणाचाही विषय नसतो. त्याला का देअर ही इज नॉटिंग, का मी इनऑर्गॅनिक केमिस्ट्री करतो तेच माहिती नाही आहे, हा इथे गोंधळ उडतो, राईट? बट आता आपण एक पार्ट ऑफ द सिस्टम आहोत, करावं लागणार आहे. सो जर PCM असेल तर प्लीज अंडरस्टँड, फक्त मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, CSIT हे फील्ड्स नसून त्याबरोबर पॅकेजिंग, पेट्रोलियम, सिरॅमिक, ॲग्रिकल्चरल असेही वेगवेगळे इंजिनिअरिंगचे फील्ड्स आहेत. हे जरा ओपन ठेवा. फक्त प्रॉब्लेम काय होतो, आपण ह्या इंजिनियर्सना आयदर भेटत नाही किंवा ज्यांनी ह्या फील्डमध्ये केलेलं आहे ते परत जाऊन IT मध्ये जॉब करत आहेत. सो वी डोंट नो हार्डकोर इंजिनिअरिंग. मी सिमेन्सबरोबर एक प्रोजेक्ट करते जिथे मी पॅन इंडियाच्या इंजिनियर्सबरोबर एक सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम गेली 12 वर्ष करते. तिकडे एक मला खूप छान लाईन आवडते. सिमेन्सची एक सिम्पल लाईन असते, ॲज अन इंजिनियर व्हॉट प्रॉब्लेम आर यू गोइंग टू सॉल्व्ह? ह्याचं जर उत्तर तुमच्याकडे असेल देन यू हॅव एन इंजिनिअरिंग पॉईंट. अदरवाईज इथे काय, मला इन्फोसिसमध्ये जॉब हवा आहे, कॉग्निझंटमध्ये जॉब हवा आहे, पे पॅकेज किती आहे तेवढंच आपण बघतो आहे, राईट? डोंट गेट इन टू दिस. इफ यू आर हार्डकोर इन टू इंजिनिअरिंग, तुम्हाला मशीन्स, फिजिक्स खूप स्ट्रॉंग असेल, मेकॅनिक्स समजत असेल, त्याच्यातलं गणित आणि ॲप्लिकेशन जर जमत असेल,
then a field like BE, B.Tech in engineering is a good idea. अदरवाईज नाहीतर तुम्ही आर्किटेक्चर आहे, प्लॅनिंगसारखे कोर्स आहे, एव्हिएशनमध्ये पायलट ट्रेनिंग स्पेसिफिक आहे, NDA आहे, आर्ट्स सायन्स आर्मी नेव्ही एअरफोर्स तिघांसाठी आहे. आणि इट्स नाईस टू नो की आता फर्स्ट बॅच ऑफ गर्ल्स NDAमधनं निघाली आहे 12वी नंतर. सो तेही तुमच्याकडे एक ऑप्शन्स आहेत. सो PCM घेतलं तुम्हाला हे सगळे ऑप्शन्स आहेत. ऑब्व्हियसली मर्चंट नेव्ही पण आहे. ऑफकोर्स मर्चंट नेव्ही इज नॉट इंडियन नेव्ही. मरीन इंजिनिअरिंग किंवा नॉटिकल सायन्सेसमध्ये सगळ्यासाठी एंट्रन्स एक्झाम आहे, कुठली ना कुठली तुम्ही द्यावी लागणार आहे. सो दॅट्स विथ PCM. काही जणांना PCB हा एक ऑप्शन इंटरेस्टिंग वाटतो. आणि इथे आम्हाला थोडं आता ना कमी होताना दिसतं आहे, कारण का डॉक्टर्स म्हटलं की 5.5 वर्ष MBBS, त्याच्यानंतर एक एंट्रन्स एक्झाम, त्याच्यानंतर 2-3 वर्ष मास्टर्स. सेटल कधी होणार हा एक प्रश्न होतो, राईट. सो बऱ्याच जणांना हा एक थोडा विषय डिफिकल्ट वाटतो, कीपिंग इन माइंड द ड्युरेशन. पण प्लीज लक्षात ठेवाल, तुम्हाला जर पुढे जाऊन चांगले डॉक्टर्स हवे असतील, वन ऑफ यू हॅज टू स्टार्ट स्टडिंग इट ऑल्सो. अदरवाईज वील हॅव डॉक्टर्स हू आर लाईक असंच मिळालं, मी ऑप्शनमध्ये टाकला होता, असं काहीतरी डॉक्टर्स आपल्याला मिळतील, राईट. सो लेट्स नॉट दॅट हॅपन. सो ॲलोपॅथी, जेव्हा मी मेडिसिन म्हणते, ॲलोपॅथी एक फील्ड आहे त्याच्यातलं. तुम्ही आयुष ऐकले? आयुष ऐकले? AYUSH. आयुर्वेद, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी, एवढे सगळे डिफरंट ब्रांचेस आहेत ॲलोपॅथीशिवाय व्यतिरिक्त, जिथे मेडिसिन प्रॅक्टिस केलं जातं. ऑफकोर्स त्याच्यासाठी ही एंट्रन्स एक्झाम आहे. पुढे जाऊन ते त्या फील्ड्समध्ये जात आहेत. आणि आता जे नवीन प्रकृतीवरती असेसमेंट्स होत आहेत, करिअर प्रोफायलिंग सुरू आहे, तिकडेही आपण बघतो आहे की हे प्रॅक्टिशनर्सच येत आहेत, आयुष्य प्रॅक्टिशनर्स येत आहेत. त्याचबरोबर डेंटिस्ट्री आहे, वेटनरी सायन्सेस आहे, पॅरामेडिकल फील्ड्स. जेव्हा पॅरामेडिकल म्हणते, फिजिओथेरपिस्ट आहेत, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत, प्रॉस्थेटिक आणि ऑर्थेटिक इंजिनियर्स आहेत, म्हणजे जे बेल्ट्स किंवा आर्टिफिशियल लिम्ब्स तयार करतात, हे फील्ड्स आहेत. सो PCBमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं अँड ओव्हरलुक्ड बाय मोस्ट ऑफ द मेट्रो किड्स इज ॲग्रिकल्चर. कोणी ॲग्रिकल्चरकडे पॉझिटिव्हली बघतच नाही, वट एव्हर रिझन. पण ॲग्रिकल्चरमध्ये हॉर्टिकल्चर, फ्लोरिकल्चर, सेरिकल्चर, डेअरी, फिशरीज, एवढे सगळे ब्रांचेस आहेत. इनफॅक्ट तुम्ही जर बघाल, देर आर पीपल जे कांद्यावर रिसर्च करत आहेत, बटाट्यावर रिसर्च करत आहेत, मुगापासून प्रोटीन कसं घेता येईल, असं रिसर्च सगळं सुरू आहे. दे ऑल आर फ्रॉम द ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड. आता आपल्याकडे प्लांट बेस्ड मीटपासून ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक आपण वेगवेगळ्या प्रकारचे फूड तयार करतो. सो ऑब्व्हियसली बॅकग्राऊंड कुठे आहे? ॲग्रिकल्चरमध्ये. सो ॲग्रिकल्चर इज अनदर ऑप्शन फॉर PCB स्टुडंट्स. त्याचबरोबर PCMB हा फील्ड किंवा हे क्षेत्र कोणासाठी आहे? ज्यांनी बायो आणि मॅथ्स दोन्ही ठेवलेलं आहे आणि ज्यांना रिसर्चमध्ये जायचं आहे. विषय जर तुम्ही बघाल काय आहेत, बायोमेडिकल इंजिनिअरिंग आहे किंवा बायोटेक्नॉलॉजी आहे, बायो इन्फॉर्मेटिक्स आहे, हे सगळे ना रिसर्च ओरिएंटेड फील्ड आहे. तुम्हाला किमान मास्टर्सपर्यंत शिकावंच लागणार आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत. बायोमेडिकलमध्ये सिम्पल, तुम्ही पेसमेकर ऐकलं आहे, स्टेंट्स वगैरे घालतात, ते बरेचसे बायोमेडिकल इंजिनियर्स रिसर्च करतात. सो रिसर्च फील्डला तुम्ही जेवढं रिसर्च कराल तेवढ्या गोष्टी निघणार आहेत. मग बायोटेक्नॉलॉजी असेल, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरल असेल, इंडस्ट्रीयल असेल, प्रोडक्ट्समध्ये असतील, असे वेगवेगळ्या लेवलचे तुम्हाला स्पेशलायझेशन्स पुढे पुढे मिळू शकतात. बेसिकली आयडिया काय आहे, ह्युमन ॲनाटॉमी जी आहे, म्हणजे बायो किंवा एक लिव्हिंग काही असेल, प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, त्यांच्यासाठी टेक्नॉलॉजीचा आपण कसा वापर करू शकतो फॉर अ बेटर लाईफस्टाईल. दॅट्स वॉट ऑल दीज फील्ड्स आर. सो दॅट्स विथ PCMB. आणि इथेच मुलांची गडबड होते की 4ही विषय कसे घेणार. पण आणि फार्मसी एक विषय आहे जिथे काही कॉलेजेस PCM घेतात, काही कॉलेजेस PCB पण ॲक्सेप्ट करतात. तर आता ते आपल्याला माहिती नाही की कुठे आपल्याला ॲडमिशन मिळणार, म्हणून PCMB बरेचशी फार्मसीची मुलं घेतात. आणि फार्मसी जनरली काय होतं की आपण म्हणतो की फार्मसी घेणार, पण बेसिकली रिसर्च ऑन मेडिसिन्स आहे. आपल्या इथे डोक्यात फक्त केमिस्टचं दुकान आहे, लायसन्स आलं मी केमिस्टचं दुकान एक उघडणार, पण ॲक्च्युली रिसर्च करणारी जी लोकं आहेत ती फार्मसिस्ट्स आहे. सो फ्रॉम दॅट फील्ड ऑल्सो यू कॅन एंटर. आणि काहीही जस्ट इन केस तुम्हाला नाही मिळालं, बिकॉज BScसाठी कोणी जात नाही,
किंवा मला रिसर्चर व्हायचं आहे, मला लाईफ सायन्सेसमध्ये जायचं आहे, मला झोलॉजिस्ट व्हायचं आहे म्हणून कोणी सायन्स घेत नाही. डॉक्टर किंवा इंजिनियरच व्हायचं असतं. नाही मिळालं तर मी दुसरे बघतो. म्हणून जेव्हा मी BScच्या मुलांवर आम्ही काम करतो, ते ऑलरेडी असे दुःखी असतात. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत असे दुःखीच असतात. बघूया कुठे ॲडमिशन मिळते का, कुठे सीट मिळेल का, कुठल्या दुसऱ्या सिटीमध्ये मिळते, ह्याच्यामध्येच त्यांचं असतं. मग पहिलं वर्ष असंच निघून जातं. मग असं विचारलं केमिस्ट्री लॅबमध्येच मला नाही काम करायचं, वास खूप येत होत्या केमिकल्सचा, मला काही कापाकापी करायची नाही, झुओलॉजी नाही, जाऊ दे फिजिक्स घेते मी. आणि काय केलं माहिती नाही त्याच्याने. गणित हा कोणी तसाही विषय घेत नाही, राईट. सो प्लीज अंडरस्टँड, BScमधूनही तुम्हाला चांगले करिअर्स होऊ शकतात, जिथे तुम्ही BSc MSc सारखे इनफॅक्ट IISER किंवा NISER असे जे इन्स्टिट्यूट्स आहेत, तिकडे BSMS म्हणजे BSc MSc हा प्रोग्राम जर तुम्ही प्युअर सायन्सेसमध्ये केलं, तुम्हाला स्टायपंड मिळेल दरवर्षी. दॅट्स हाऊ दे आर ॲक्च्युली डुईंग इट. कारण का रिसर्चमध्ये येणं गरजेचं. आणि जर तुम्ही BScचा विषय बघाल, आपले रेग्युलरली फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी जो तर आहेच, लाईफ सायन्सेस आहेच, पण फूड अँड न्यूट्रिशन आहे. आत्ता जे खूप महत्त्वाचं आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज, सस्टेनेबिलिटी, ते फील्ड्स आहेत. तुमच्याकडे फॉरेन्सिक आहे. बरेचसे सिरियल्स बघून फॉरेन्सिक सायन्सेसमध्ये प्लॅन करतात आणि जेव्हा सडनली कळतं अरे बापरे डेड बॉडीजबरोबर काम करायचं आहे, मग सगळीच गाडी अडकते तिकडे. सो फॉरेन्सिक सायन्सेस एक ऑप्शन आहे. त्याचबरोबर लाईफ सायन्सेस, तुम्हाला एवढे ब्रॉडर ऑप्शन ठेवायचे आहेत. लाईफ सायन्सेस, मायक्रोबायो आहे. आता जेव्हा कोविड आलं तेव्हा व्हायरोलॉजिस्ट किंवा एपिडेमिओलॉजिस्ट किंवा जे पब्लिक हेल्थ पॉलिसीमध्ये काम करणारे होते, बरीचशी जणं ह्या लाईफ सायन्सेस आणि BSc MSc रिसर्चर्स आहेत, ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी शोधलेल्या आहेत. सो कीप दॅट इन माइंड. जर नाही मिळालं तर इट्स नॉट दी एंड ऑफ द वर्ल्ड. कारण ते असतं तर तेव्हा सगळेच इंजिनियर्सच फक्त सक्सेसफुल झाले असते, राईट. आणि आपण आता सध्या इंजिनियर्सना काय बघतो आहे, पुस्तकं लिहित आहेत, इन्फ्लुएन्सर्स होत आहेत, फिल्म क्रिटिक, सिनेमॅटोग्राफर्स आणि सगळ्यात हॉट अँड हॅपनिंग स्टँडअप कॉमेडियन्स, हो की नाही. इंजिनिअरिंग कोण करतं आहे आणि त्याच्यासाठी किती मारामारी केली ना सगळं करण्यासाठी. सो प्लीज थोडा विचार करा इफ यू आर टेकिंग सच हेवी करिअर्स. आणि मी एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी सांगेन, बिचारी एक सीट वाया घालवलीत तुम्ही. कोणीतरी मेहनत केली असेल, त्यांना नाही मिळाली, तुम्ही करून त्याचा काही उपयोग नाही केला. सो थिंक अ लिटल बिट अबाउट विच करिअर. इज दॅट फाईन? सो विथ सायन्सेस यू गॉट सो मेनी ऑप्शन्स. ओके, आता जे मी ऑप्शन्स सांगणार आहे ते कॉमन ऑप्शन्स आहेत. आत्तापर्यंत कसं होतं, फक्त आर्ट्स, सायन्स, कॉमर्स स्पेसिफिक होते. आता हे जे आहेत कॉमन ऑप्शन्स, इथे तुम्हाला काही वेळा मॅथ्स हा विषय लागेल, वेदर यू आर इन आर्ट्स, सायन्स ऑर कॉमर्स. आणि एंट्रन्स एक्झाम असण्याची दांडगी शक्यता आहे. रादर मोस्ट ऑफ द टाईम यू विल हॅव एन एंट्रन्स एक्झाम, बारिंग अ फ्यू कोर्सेस. जिथे एक एंट्रन्स एक्झाम नाही आहे, ती मास मीडियासारखा कोर्स आहे, जिथे तुम्ही ॲडव्हर्टायझिंग, जर्नलिझम, PR सारखा गोष्टी शिकता. लँग्वेजवरती, भाषेवरती लिहिण्याचं आणि बोलण्याचं दोन्हीचं प्रभुत्व असेल तर मास मीडियामध्ये चांगले करिअर्स होऊ शकतात. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, जिथे BBA, BMS असे किंवा BBM सारखे डिग्रीज असतात, बऱ्याच वेळा एंट्रन्स एक्झाम आहे. सो कीप दॅट इन माइंड. लॉ आहे, पुन्हा एक एंट्रन्स एक्झाम, 5 वर्षाचा कोर्स, 12वी नंतर. सोशल वर्क, बऱ्याच लोकांना वाटतं सोशल वर्कमध्ये काय मी नुसतं काहीतरी कुठेतरी एक थैला घेऊन इकडे तिकडे फिरणार, काही पैसे मिळणार आहेत की नाही, सॅलरी आहे की नाही. बेसिकली आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जो कॉन्सेप्ट निघालेला आहे, त्याच्यामुळे बरेचसे जे प्रोजेक्ट लीडर्स आहेत ते सोशल वर्क बॅकग्राऊंडमध्ये. फक्त एक आहे की तुम्हाला कुठल्या तरी सोशल इश्यूबद्दल काहीतरी एक पॅशन असायला पाहिजे. मे बी एन्व्हायरमेंट असेल, ॲनिमल्स असतील, एज्युकेशन असेल, काही असू शकतं ते. सो तो एक ऑप्शन आहे सोशल वर्क. इथेही एंट्रन्स एक्झाम आहेच, असं नाही आहे तुम्हाला वाटेल की मला सहज एंट्री मिळेल. त्याचबरोबर आहे कम्प्युटर्स इन IT, BSc IT, BCA, BCS सारखे कोर्सेस आहेत, जर तुम्ही 12वीत मॅथ्स घेतलं असेल तर. सो आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, एनीबडी कॅन एंटर इन, नो एंट्रन्स एक्झाम ॲज ऑफ नाव. त्याचबरोबर हॉटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी, अगेन जो हार्डकोर 3-4 इयर्सचा जो हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स आहे, तिथेही एंट्रन्स एक्झाम, पर्सनॅलिटी टेस्ट पण घेतली जाते. आणि बरीचशी मुलं ट्रॅव्हल अँड टुरिझम का घेतात, मला फिरायला मिळेल. पण ते कधी होतं, जर तुम्ही एस्कॉट झालात तर, आणि तुमचं काम असतं की जे तुमच्यावर फिरायला आले त्यांची काळजी घ्यायचं.
पर्यटन करणं तुमचं काम नाही. सगळीजणं वेळेवर आले का, जेवले का, कोणाचा पासपोर्ट हरवला का, हे तुम्ही बघताय. बाकी काही तुम्ही करत नाहीत, हे लक्षात ठेवा. सो यू आर ॲक्च्युली प्लॅनिंग फॉर समबडी एल्सज एन्जॉयमेंट. आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये जर जाणार असाल तर एक लक्षात ठेवा, जेव्हा लोकांच्या सुट्ट्या असतील तुमचं डबल काम असेल, तेव्हा तुम्ही असं नाही म्हणू शकणार, अरे मला घरी जायचं आहे, दिवाळी आहे, गणपती आहे, सॅटर्डे संडे. डझंट वर्क. इट्स अ सर्व्हिस इंडस्ट्री. सो इंडस्ट्रीजना पण समजून घेऊन करिअर डिसिशन घ्या. आणि BVOC आता कोर्सेस निघालेले जिथे एक्झिट पॉईंट्स आहेत. 3 वर्षाचेच कोर्सेस आहेत, म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये आहे, रिटेलमध्ये आहे, ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये आहे, ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजीमध्ये आहेत. BVOCचा फोकस प्रॅक्टिकलवरती आहे. थिअरी कमी, प्रॅक्टिकल जास्ती. 1 वर्ष कंप्लीट केलं तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल, 2 वर्ष कंप्लीट केलं डिप्लोमा मिळेल, 3 वर्ष कंप्लीट केलं बॅचलर्स डिग्री मिळेल. हे एक्झिट पॉईंट्स ठेवलेले आहेत. सो रिटेल, एंटरप्रेन्योरशिप असे वेगवेगळ्या विषयांमध्ये तुम्हाला BVOC ही डिग्री मिळू शकते. सो आत्ता जे BA, BSc, BCom बघितले त्याच्या व्यतिरिक्त एवढे ऑप्शन्स संपलेले नाही आहेत. काही अजून कॉमन ऑप्शन्स आहेत जिथे सगळे डिझायनिंग, क्रिएटिव्ह फील्ड्स आहेत. फाईन आर्ट्स, आता हे जे आहेत फाईन आर्ट्स म्हणा, परफॉर्मिंग आर्ट्स म्हणा, डिझाईन म्हणा, लिबरल, पुन्हा एंट्रन्स एक्झाम आहेच सगळीकडे. आणि डिझायनिंग करताना मी फक्त फॅशन डिझायनिंग किंवा इंटिरियर डिझायनिंग म्हणत नाही आहे. फर्निचर डिझाईन, प्रोडक्ट डिझाईन पण आहे, इंटरॅक्टिव्ह डिझाईन, कम्युनिकेशन डिझाईन, गेम डिझाईन, एवढे सगळे डिझायनिंगचे कोर्सेस आहेत. पण जे सुरुवातीला मी सांगितलं क्रिएटिव्ह फील्ड्स, काहीतरी नवीन करण्याची जर सृजनता काय म्हणतात सृजनशीलता असेल, देन इनोव्हेट करण्याची जर तुमच्यामध्ये क्षमता असेल तर या फील्ड्सला जाणं गरजेचं आहे. परफॉर्मिंग आर्ट्समध्ये तुम्ही इंडियन म्युझिक आणि डान्स शिकता, कंटेम्पररी आणि साल्सा नाही शिकत. सो इट्स इंडियन दॅट यू आर गोइंग टू स्टडी. फाईन आर्ट्ससारखी फील्ड असेल तिकडे JJ स्कूल ऑफ आर्ट्ससाठी जी असते हार्डली 5 सीट्स असतात. एंट्रन्स एक्झाम आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला अप्लाइड आर्ट्स आहे, मेटल वर्क आहे, स्कल्पचर्स आहेत, असे वेगवेगळे तिथेही स्पेशलायझेशन्स आहेत. त्याचबरोबर लिबरल आर्ट्स एक डिग्री आहे. ज्यांच्याकडे मी प्रॅक्टिकली सांगते, चुकीचं असेल पण जे आत्ता गेल्या एवढ्या वर्षात जे आम्ही पाहिलेलं आहे, ज्यांच्याकडे हार्डकोर बिझनेस सेटअप आहे पूर्ण आणि दे स्टील स्ट्रगलिंग की मी कशात, मला फिजिक्स पण आवडतं, मला सायकॉलॉजी पण आवडतं, म्युझिक पण करायचं आहे, अशा स्टुडंटसाठी लिबरल आर्ट्स इज अ गुड ऑप्शन. 4 वर्षाचा कोर्स आहे विच गिव्ज यू लिटल ऑफ एव्हरीथिंग अँड देन तुम्हाला मग मास्टर्स ज्या फील्डमध्ये करायचे तुम्ही करू शकता. बट ऑफकोर्स स्पेसिफिक लाईक इंजिनिअरिंग हे सगळं नाही येणार आहे. इट्स गोइंग टू बी हार्डकोर जेनेरिक, जिथे आपण मास मीडिया किंवा बिझनेस मॅनेजमेंट, एंटरप्रेन्योरशिप म्हणतो, असे सगळे फील्ड्स ह्या इथून ओपन अप होतात. आय होप एवढी माहिती पुरे आहे आजच्यासाठी, राईट. आणि हे तुम्ही करतच आहात आय थिंक ह्या फील्ड्समध्ये गेले आहेत. आय वुड सजेस्ट फर्स्ट राऊंड झाल्यावर एकदा पुन्हा चेक करा की तुम्हाला याच कॉलेजमध्ये हाच कोर्स घ्यायचा आहे का. कॉलेजमध्ये लॉग इन केल्यावर प्लीज करिक्युलम बघून घ्या, काय शिकताय, बिकॉज ते जर माहिती नसेल तर सगळी गाडी अडकू शकते. सो यू नीड टू नो आपण काय नेमके विषय सब्जेक्ट्स घेणार आहोत, म्हणजे पुढचं आता जे एवढे करिअर ऑप्शन्स बघितले ते तुम्ही मॅनेज करू शकता. सो तसं आहे. करिअर्स एवढे आहेत, मागे बाहेरही स्टॉल्स आहेत, आय एम शुअर तुम्ही डिस्कशन्स करताय त्यांच्याबरोबर आणि करावं. आणि हे करत असताना थोडं तुमच्या करिअरचं लाँग टर्म प्लॅन बघा. त्याच्यासाठी बेसिक स्वतःला आधी समजून घ्या. तुम्ही इथे जर 5 मिनटं बसू शकत नसाल तर एक 4 तासाचं बसून कोड कसा लिहिणार, राईट. जर तुम्ही म्हणत असाल की मला डिझायनर व्हायचं आहे, पण जर मी सांगितलं की आत्ताच्या आत्ता बसून मला 5 किंवा 50 वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉइंग्स किंवा डिझाईन्स काढून दे आणि हे रोज करून द्यायचं, एकच दिवस नाही, रोज, तर जमणार आहे का आपल्याला. काही मुलांचं असं असतं की मी आता कारण का सायकॉलॉजी सगळ्यात मोठं हे झालं आहे, सगळ्यांना सायकॉलॉजिस्ट व्हायचं आहे, कारण का सगळे जणं मला येऊन त्यांचे प्रॉब्लेम्स सांगतात आणि मी सॉर्ट आऊट करू शकते. पण अशा वेळेस एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे सल्युशन्स आहेत का. आणि सगळ्यात महत्त्वाचं, डू यू लाईक टॉकिंग टू पीपल. फक्त ऐकणं नाही, सोल्युशन्स पण आहेत. सो अंडरस्टँड युअर सेल्फ की काय तुम्ही करू शकता. आय हॅड दिस वन लिटल गर्ल, छोटीशीच होती, आणि चला मला एरोस्टेस व्हायचं आहे, मी एरोस्टेस का नाही होऊ शकत, एवढीशीच होती ती. तर मी चला अगं वरती टाकायचं म्हणजे आपल्याला हाईट पण लागणार ना, तर ती म्हणाली मी हील्स घालेन.
केवढे हिल्स घालशील. आय सेड माझी जी हाईट आहे एवढ्यापर्यंत असतं. तर कधी कधी काय होतं, मुलांचे जे थॉट्स असतात, बिकॉज आता काय झालं, आपण सगळीजणं खूप मोटिवेशन करतो, तू कर, आरामशीर करता येईल, सगळेच करता येईल, राईट. पण हे डोंट डू दॅट. थोडं मोटिवेशन बाय इव्हॅल्युएशन करा. तुम्हाला माहिती आहे किती शिकतात, किती अभ्यास करतात, जस्ट फोकस, बिकॉज दॅट्स वॉट वी फेस. आम्ही जेव्हा असेसमेंट्स, आता नवीन एक सुरू झालं आहे काउन्सिलर्सकडे आमच्या, आम्ही जेव्हा प्रोफाईल टेस्टिंग केल्यावर प्रोफाईल देतो आणि सपोज त्यांनी ठरवलं असेल आणि जनरली सायन्स आणि आम्ही इंजिनिअरिंग नाही सजेस्ट केलं तर रडारड असते. आणि मग पेरेंट्स येऊन सांगतात यू डिमोटिवेटेड माय चाइल्ड, आणि तुमच्यामुळे आता माझं मूल अभ्यास करत नाही. हे आत्ता सहज ऐकायला मिळतं आहे. आणि मग राग पूर्ण सोशल मीडियाच्या गुगल रिव्ह्यूजवर जाऊन ट्रोलिंग किंवा नेगेटिव्ह स्टार्स. का तर मला पाहिजे होतं ते करिअर नाही दिलं. सर मॅम, कॉमन सेन्स आहे. तुम्हाला पाहिजे ते करिअर तेच ऐकायचं होतं, मग यायची गरज आहे का. स्टेप 1, ॲज अ काउन्सिलर माय जॉब इज टू टेल यू व्हॉट यू आर गुड ॲट. तुमचे पोटेन्शियल काय आहेत. निर्णय तुमच्यावर आहे, बरोबर की नाही. आणि महत्त्वाचं, आई बाबा एवढं मोटिवेट करतायत, त्याच्याने काही होत नाही. एका शब्दाने सगळं गडबडतं. आणि मग मुलांना चॅलेंजिंग जॉब्स पाहिजे असतात आणि मग सगळी गाडी अडगते. सो जस्ट ॲनलाइज युअर सेल्फ अ बिट. ऑप्शन्स तुम्हाला आता माहिती आहेत व्हॉट इट इज. रिसोर्सेसमध्ये मुलांचा वेळ, आईबाबांचे पैसे. कारण का आता कॉलेज फीज कमी आणि कोचिंगच्या फीज जास्त आहेत. सो यू नीड टू बी व्हेरी व्हेरी शुअर डू आय वॉन्ट टू कंटिन्यू, बिकॉज एव्हरी इयर वी गेट स्टुडंट्स. 5 लाख मॅडम भरले, दादा याला नाही करायचं, काय करणार आम्ही, राईट. सो प्लीज कीप दॅट इन माइंड. आणि स्कोप, आयडेंटिफाय तुमचा स्कोप कुठे आहे, युअर स्कोप. बरीचशी पेरेंट्स अजूनही, तुम्हाला काय वाटतं AIMLमध्ये स्कोप आहे का, BBAमध्ये स्कोप आहे का. ठीक आहे, AIMLमध्ये स्कोप आहे, पण तुम्हाला जमतं आहे का अल्गोरिदम्स लिहायला, तुम्हाला गणित जमतं आहे का, तुमच्यामध्ये लॉजिक आहे का, ते कोणीच नाही बघत. आणि जर मी सांगितलं ॲग्रिकल्चर आणि टीचिंगमध्ये स्कोप आहे, किती जणं घेणार. सो इट्स नॉट जस्ट द स्कोप. आपण ग्लॅमरकडे बघतो आहे, राईट. सो स्टेटस, ग्लॅमर जरा बाजूला ठेवून करिअर्सचा विचार करता. आणि कुठल्याही फील्डमध्ये असाल तुम्हाला हे करावंच लागणार आहे. अपस्किल, रिस्किल आणि सॉफ्ट स्किल्स. सॉफ्ट स्किल्समध्ये तुम्हाला तुमचे प्रेझेंटेशन, कम्युनिकेशन. आत्ता मी एवढे सेशन्स फक्त एम्प्लॉयबिलिटीवर घेते ग्रॅज्युएट स्टुडंट्ससाठी. ड्रेसिंग अप कसं करायचं, इंटरव्ह्यूजमध्ये कसं बोलायचं, कम्युनिकेशन काय आहे, प्रेझेंटेशन तुमचं कसं आहे, क्रिटिकल थिंकिंग कुठे आहे. बिकॉज एक लक्षात घ्या, जर AI बेसिक्स सगळे जॉब्स घेणार आहेत, तुम्ही का टिकणार तिकडे, राईट. सो आणि आत्ता जे स्टुडंट्स आहेत इन्स्टंटली फक्त मोबाईल ड्रिव्हन आहेत. आजूबाजूला काय चाललं आहे माहिती नसतं, लोकांशी संपर्क नसतो, अँड लिव्हिंग इन द व्हर्च्युअल वर्ल्ड, इजंट इट. सो प्लीज कीप दॅट इन माइंड. लर्न अँड सर्वाईव्ह, सस्टेन जर करायचं असेल, सॉफ्ट स्किल्स खूप महत्त्वाच्या आहेत. आणि आय थिंक ऑन दॅट नोट आय विल एंड द सेशन. एक आपल्याकडे 10 मिनटं आहेत, जर Q&A असतील तर, तुमचे काही प्रश्न असतील तर आय एम रेडी टू टेक इट. सो फील फ्री टू आस्क द क्वेश्चन्स. वी कम टू द एंड ऑफ द सेशन. सो दॅट्स वे वी आर. थँक्यू सो मच. आणि तुमचे काही प्रश्न असेल तर आय एम हिअर.